नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो आपला हा शिलाई इंची टेप आहे त्याबद्दल अगदी सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। कारण नवीन शिकत असताना आपल्याला सुरुवातीला टेप मेजरमेंट हा टेप समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। नवीन शिकत असताना बघा आपल्याला पाव इंच, पाऊण इंच, पावणे 2, सव्वा इंच ह्या गोष्टी म्हणजे शक्यतो माहिती नसतात आणि त्या बघा खूप 3 पद्धतीने पाव इंचचं मेजरमेंट असतं। म्हणजे कशा पद्धतीने काय वेळेस आपल्याला समजत नाही, त्यासाठी मी इथे चार्ट सुद्धा बनवून ठेवलेला आहे म्हणजे आणि सर्व माहिती तुम्हाला अगदी डिटेलमध्ये मी इथे आज सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी संपूर्ण पहा। नवीन असाल तर खूपच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी आहे आणि त्याचा खूप तुम्हाला फायदा होणार आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीनच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी असेच नवीन व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ नवीन घेऊन येत असते, नवीन शिकणाऱ्यांसाठी खास। त्यामुळे त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा इथे हा आपण मेजरमेंट टेप घेतलेला आहे। तर बघा या साईडने हे सर्व इंचामध्ये आहे। इंचामध्ये आपण शिलाई काम करत असतो। तर बघा हा संपूर्ण टेप किती इंचाचा असतो ते बघा, हा संपूर्ण टेप आहे बघा 56, 57, 58, 59, 60 इंचाचा हा आपला मेजरमेंट टेप आहे। आणि दुसऱ्या बाजूने बघा, दुसऱ्या बाजूने जे आहे छोटे छोटे अंक तर ते आहेत सेंटीमीटरमध्ये। तर सेंटीमीटरचा सुद्धा आपल्याला कापड मोजताना खूप उपयोग होत असतो। आपल्याला कापडाचा पन्हा मोजायचा असेल, रुंदी किंवा लांबी काही मोजायची असेल तर आपण हे सेंटीमीटरचा उपयोग करतो। किंवा कोणत्या कस्टमरने आपल्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी आणला आहे त्यांचं ब्लाऊजचं मेजरमेंट मोजण्यासाठी आपल्याला सेंटीमीटरचा उपयोग होतो। किंवा त्यांचं कापड कमी आहे जास्त आहे सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला या पद्धतीने आपण सेंटीमीटरने मोजून सांगू शकतो। तर चल आता आपण डिटेलमध्ये अर्धा पाव इंच, पाऊण इंच सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे बघा। तर बघा हा आहे आपला इथे मेजरमेंट। तर बघा या इथे कडेपासून बघा ह्यापासून तर इथे जे एक आहे तर हे पूर्ण झालं आहे आपलं 1 इंचाचं मेजरमेंट। 1 इंच हे असं मेजरमेंट सर्वांना समजतं, ते सोपं आहे समजायला। परंतु नवीन ज्यावेळेस आपण शिकतो तर छोटे जे या रेषांमध्ये जे अंतर आहे ते आपल्याला सहसा समजत नाही। तर बघा आता पूर्ण ही मध्ये जे रेषा आहे मोठी, तर बघा इथे सुरुवातीला जर तुम्हाला समजत नसेल तर मी इथे यापासून पुढे दाखवते म्हणजे तुम्हाला समजणं सोपं जाईल। तर बघा एक त्यापुढे ही एक छोटी रेषा आणि त्यापुढे थोडी मोठी रेषा, ह्या 2 रेषेचं अंतर असतं आपलं पाव इंच। तर हे पाव इंच अंतर बघा हे तुम्हाला समजलं असेल, 1 आणि 2 हे एवढं झालं आपलं पाव इंच अंतर। तर ते पाव इंच अंतर बघा इथे मी तुम्हाला चार्टवर पण अगदी समजते पाव इंच। तर पाव इंच अंतर बघा आपण कशा पद्धतीने लिहू शकतो बघा, 1/4 अशा पद्धतीने पण आपण पाव इंच अंतर लिहू शकतो किंवा 0.25 या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो। किंवा बघा एक रेष म्हणजे आपलं पाव इंच अंतर, म्हणजे हे झालं पाव इंचाचं मेजरमेंट डिटेलमध्ये समजून दाखवलेलं आहे। शेवटी मी तुम्हाला पूर्ण याचा फोटो स्क्रीनवर दाखवेन। तर बघा हे झालं पाव इंचाचं अंतर तुम्हाला समजलंच असेल। तर बघा आता अर्धा इंचाचं, त्यानंतर पुढे पुन्हा बघा 1, 2 आणि पुन्हा थोडीशी मध्ये ही मोठी रेषा येते बघा, हे झालं आपलं अर्धा इंचाचं अंतर। हे काय झालं आपलं अर्धा इंच। तर अर्धा इंचाचं मेजरमेंट समजून घ्या बघा। अर्धा इंच लिहिताना आपण कसं लिहिणार, 1.5 म्हणजे हे झालं अशा पद्धतीने लिहू शकतो। म्हणजे यापैकी तुम्हाला जर कुठलेही अंतर तुम्हाला कुठे जर म्हणजे लिहिण्यात आलं तर हे समजणं पण तुम्हाला सोपं जाईल। म्हणजे अशा पद्धतीने सुद्धा अर्धा इंच लिहितात किंवा 0.50 किंवा 2 रेषा, हे झालं आपलं अर्धा इंचाचं मेजरमेंट। तर बघा म्हणजे या तिन्हीपैकी कुठलंही एक असेल तर तुम्हाला अंदाज लावता की हे अर्धा इंचच आहे। त्यासाठीच हा चार्ट बनवलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी। कुठलंही काही वेळेस हे अंतर आपल्याला शिकवताना हे सांगितलं जातं, अशा पद्धतीने सांगितलं जातं किंवा आपण अनेक व्हिडिओ बघत असतो, कोणी अशा पद्धतीने सांगतं, कोणी या पद्धतीने किंवा या पद्धतीने। त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही। डिटेलमध्ये मी इथे सविस्तर सांगितलं, यापैकी कुठले असेल तर तुम्ही समजणार की हे अर्धा इंच आहे म्हणजे अशा पद्धतीने बघा। आता आपण बघणार आहोत पाऊण इंच म्हणजे कसं। आता हे पाव झालं, त्यानंतर अर्धा झालं, नंतर पुढे अजून या 2 रेषा मिळून हे होतं आपलं पाऊण इंच अंतर बघा। हे इथपर्यंत हे झालं आपलं पाऊण। तर पाऊण इंच अंतर पण लिहिताना बघा कसं लिहायचं असतं बघा, 3/4 म्हणजेच पाऊण इंच, परत 0.75 म्हणजे पाऊण आणि या 3 रेषा म्हणजे पाऊण। म्हणजे या 3 प्रकारे पाऊण इंच अंतर लिहिलेलं असतं। यापैकी कुठले आलं तरी तुम्हाला समजणं सोपं जाईल बघा।
आता आपण 1 इंच अंतर बघा, हे पूर्ण झालं आपलं 1 इंच अंतर, म्हणजे हे पूर्ण 1 इंच अंतर आहे, किंवा इथपासून हे एवढं सुद्धा 1 इंच हे सोडून दिलं तर हे समजण्यासाठी मी तुम्हाला इथे दाखवलं होतं. पण हे झालं आपलं पूर्ण, हे झालं 1 इंचाचं अंतर. आता पुढचं आहे 1 इंच अंतर, काय सोपंच असतं. हे बघा, जे पण चार्टमध्ये दिलं 1.0 किंवा 1 रेषा 1 अंकच असतो. आता आपण पुढचं 1.25 इंच, तर बघा हे झालं आपलं पूर्ण 1 इंच. त्यापुढे 2 रेषा म्हणजे हे बघा इथे, हे झालं आपलं 1.25 इंच अंतर. 1 आणि या 2 रेषा म्हणजे 1.25 इंच अंतर. तर 1.25 इंच अंतर बघा लिहिताना कसं लिहितात बघा, 1 आणि 1/4, म्हणजे बघा इथे 1/4 म्हणजे पाव इंच होतं, म्हणजे 1 आणि अजून त्याच्यामध्ये पाव म्हणजेच किती झालं आपलं 1.25 इंच. हे अशा पद्धतीने लिहितात. किंवा 1.25 म्हणजेच हे बघा हे असं 1 आणि अजून 25 म्हणजेच 1.25 इंच, आणि 1 आणि 1 रेषा या पद्धतीने बघा 1.25 इंच अंतर लिहायचं आहे अशा पद्धतीने. आता पुढचं आहे 1.5, तर बघा 1, आता हे इथपर्यंत झालं हे आपलं 1.25 इंच. आता ही जी मोठी रेषा अर्ध बघा, म्हणजे अजून अर्ध घेतलं त्याच्यात, म्हणजे हे झालं पूर्ण 1.5. हे टेपवर समजून घ्या, इथपर्यंत हे झालं 1.5 इंच अंतर. तर लिहिताना बघा कशा पद्धतीने 3 पद्धतीने आपण लिहू शकतो 1.5 इंच. 1.5, हे बघ हाफ आपण 1 आणि हा अजून त्याच्यामध्ये हाफ मिळवलं झालं 1.5. 1.5 म्हणजे 1.5, आणि 1.50 अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. आणि 1 आणि हे बघा ह्या 2 रेषा म्हणजेच 1.5 म्हणजे 1.5 इंच, हे झालं अशा पद्धतीने. आता पुढचं आपण बघणार आहोत 1.25. आता इथपर्यंत हे झालं 1.5, अजून त्याच्यामध्ये पाव मिळवलं म्हणजे किती झालं 1.25. हे बघा हे इथपर्यंत हे अंतर झालं 1.25. तर बघा लिहिताना कसं होणार आहे ते 1.25. 1 and 3/4 म्हणजे 1 अजून पाऊण इंच त्याच्यात घेतला, हा म्हणजे झालं 1.25. 1 आणि 75 असं पण लिहितात. आणि 1 आणि हे बघा ह्या 3 रेषा घेऊन हे झालं 1.25, याला बोलतात 1.25. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला हे इंची टेपचं अगदी परफेक्ट असं इथे समजलं असेल. अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला हा चार्ट बनवून दाखवलेला आहे. या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. डिटेलमध्ये मी याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला खूप असा फायद्याचा होणार आहे, कारण एवढं सुरुवातीला कोणी तुम्हाला शिकताना डिटेलमध्ये कोणीच काही सांगत नाही. आपण फक्त जातो, आपल्याला जेवढं बेसिक शिकवलं जातं त्याचंच आपल्याला ज्ञान मिळतं, परंतु अनुभवातून ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या असतात. परंतु तुम्हाला लवकरात लवकर खूप अशा गोष्टी शिकायला मिळाव्यात आणि लवकरात लवकर तुम्ही टेलरिंगमध्ये परफेक्ट व्हावात, हाच माझा एक हेतू आहे. आणि त्यासाठी मी नवनवीन या छोट्या छोट्या शिलाईकामातल्या बारकावे किंवा छोट्या गोष्टींचं ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर आजचा हा शिलाई टेपबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती इथे मी सांगितलेली आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला भेट देत चला. धन्यवाद.